मध्यभागी बनवलेला आहे. म्हणून आपण तिकडून गेलो तरी त्याच्या जवळची 200 किलोमीटर सगळं डोंगर आणि जंगल आहे. त्या जंगलामध्ये त्या डोंगरामध्ये अश्वत्थामा राहतो आहे. आता इथून पुढे बऱ्याच लोकांनी युट्यूबच्या माध्यमातून ती अण्णा बावस्कर यांनी जी सांगितलेलं आहे की इंद्रवर्ण या ठिकाणी कुणाला अश्वत्थाम्याचं दर्शन झालं होतं त्या मंदिरामध्ये इंद्रवर्णाच्या. तर ते ठिकाण पुढे आहे पण ते किनाऱ्याने लागतं, त्याला पायी जावं लागतं, गाडी त्या ठिकाणी जात नाहीये. म्हणून हा सगळा तोच भाग आहे. हे अश्वत्थाम्याचं जंगल आहे की भगवंताने ज्याला शाप दिला होता, पण तो जरी शापित असला त्याच्या कर्माचं फळ तो भोगतो आहे, पण तो चिरंजीव आहे आणि नर्मदा खंडामध्ये तो राहतो आहे. शूलपाणीच्या जंगलामध्ये भटकतो आहे, पण त्याची उंची खूप आहे, आपल्यापेक्षा जास्त उंच आहे. त्याचं जे अवसान आहे लंगोट लावलेला आहे आणि डोक्यावरचे केस एकदम अस्ताव्यस्त आहे. पुढच्या बाजूला मोठा असा गोल खड्डा आहे आणि कारण तो खड्डा म्हणजे त्याचा मणी काढलेला आहे, त्याची ती जटा उपटून काढलेली आहे, म्हणून तो ती तेल मागत फिरत असतो. आता आमच्याही जीवनामध्ये तो प्रसंग घडलेला आहे. तीनही परिक्रमेमध्ये मला अश्वत्थामाचं एकदा पहिल्याच परिक्रमेमध्ये स्वप्नात दर्शन झालं आणि दुसऱ्या परिक्रमेमध्ये तर आम्हा दोघा पती पत्नींना अगदी प्रत्यक्ष दर्शन झालं. म्हणून पहिल्या परिक्रमेमध्ये तर उद्या आज शूलपाणीमध्ये प्रवेश झाला आणि मला असं माहिती सुद्धा नव्हतं की अश्वत्थामा भेटतो, कारण परिक्रमेबद्दल मला अगोदर काहीच माहिती नव्हती. तरी सुद्धा त्या रात्री मला स्वप्न पडलं की समोरून अश्वत्थामा आला आणि जसा आहे, कारण मी नंतर त्याचं वर्णन ऐकलं, अगोदर मला माहिती नव्हतं, पण नंतर मी वर्णन ऐकलेलं त्याच वर्णनासारखा मला तो अगोदरच दिसला. खूप उंच असलेला, लंगोट लावलेला. लंगोटही असा होता की आपण अश्मयुगीन काळातले जे पुस्तक पाहतो, जे फोटो आहेत त्या लोकांचे, की झाडांच्या सालीचं जे लंगोट आहे त्या प्रकारचं मला लंगोट दिसलं. आणि तो जो अश्वत्थामा आहे, सगळेजण आम्ही म्हणू लागलो की तो अश्वत्थामा आला, अश्वत्थामा आला, आता तो आपल्याला तेल मागणार आहे. पण मी तर सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला होता, सोबत तेलही आणलेलं नव्हतं, साबण शॅम्पू काहीच आणलेलं नव्हतं. म्हणून मला तर प्रश्न निर्माण झाला की आता मी काय देऊ, त्याला काय देऊ. तर सगळे म्हणू लागले आपल्याकडे खरोखर कुणाकडेच तेल नाहीये, असा सगळ्यांना प्रश्न निर्माण झाला. या प्रकारचं स्वप्न मला पडलं होतं. आणि दुसऱ्या परिक्रमेमध्ये तर आम्ही दोघं चालत होतो आणि दिवाळी झालेली होती, म्हणून आम्ही दिवाळीला कोणाकडे गेलो, कारण परिक्रमेला यायचं, चातुर्मास संपायचा आहे, कारण चातुर्मास आम्ही प्रवरा नदीच्या तीरावरती केलेला होता. म्हणून इकडे यायचं आहे, तर कुणाकडे गेलं की कुणी आम्हाला लाडू, चिवडा, करंजा हे सगळं द्यायचं. मग आम्ही ते सगळं घ्यायचो आणि सगळं एका पिशवीमध्ये भरून आम्ही इकडे घेऊन आलो की आपल्याला शूलपाणीच्या जंगलामध्ये काम येईल. पायी चालायचो पण ती मोठी पिशवी घेऊन चालायचो आणि जंगलात गेलं की आपल्याला आदिवासी लेकरांना हे द्यायला काम येईल, कारण तिथे एका चॉकलेट साठी सुद्धा ते लोक खूप आसावलेले असतात. म्हणून ते सगळं पिशवी घेऊन चालत होते महाराज आणि मी त्यांच्या पाठीमागून चालत होते. चालता चालता आणखी 2 बाबा होते, मुंबईकडचेच होते, त्यांना शूलपाणीच्या जंगलातून जायची इच्छा होती पण त्यांना भीती वाटत होती. मग त्यांनी आम्हाला ते आदल्या दिवशी भेटले, तर त्यांनी सांगितलं तुम्ही महाराज शूलपाणीतून जाणार आहात का. यांनी सांगितलं हो. ते म्हटले तुम्हाला भीती नाही का वाटणार. हे म्हटले माझी 3री परिक्रमा आहे, त्यामुळे मला माहिती आहे. ते म्हटले आता तर काहीच हरकत नाही, कारण अनुभवी माणसं आहेत, त्यामुळे त्यांना आता काही बघायची काही गरज नाही, विचारायची काही गरज नाही, यांच्या सोबत आपण बरोबर जाऊ. म्हणून ते आमच्या सोबत चाललेले होते, असे मागे पुढे सगळे चाललेले होते आणि जवळजवळ 100-150 फूट अंतरावरती जंगल लागलं आणि जंगलामध्ये झाडीमध्ये अशा अडचणीमध्ये एका झाडाखाली एक मनुष्य बसलेला आहे. आमचं त्याच्याकडे लक्ष नाही, आम्ही आपलं चालतो आहे रस्त्याने, पण जाता जाता एकदम तो
असा आवाज येऊ लागला, असा आवाज येऊ लागला. म्हणून आम्ही इकडे तिकडे बघायला लागलो. पाहतो आहे तर झाडाखाली एक व्यक्ती बसलेली आहे आणि त्याला माझ्या पतिदेवांनी बघितल्या बरोबर त्यांच्या मनात असं आलं की ही सगळी पिशवीच त्याला देऊन टाकू की काय, का कुणास ठाऊक असं का वाटलं. म्हणून ते तिकडे जायला माझ्याकडे बागी वळून बघू लागले आणि वाट आहे का तिकडे जायला असं बघतायत. तेवढ्यात नुसतं वाट आहे की एवढं बघण्यामध्येच तो मनुष्य काही सेकंदामध्ये एकदम त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या इतक्या लांब लांब टांगा होत्या, काहीच कळत नव्हतं. आम्ही तर दोघं एवढे भारावून गेलेलो होतो, पण माझ्या तर लक्षात येत नव्हतं की हा अश्वत्थामा असावा. मला अगोदर त्याची थोडी भीती वाटल्यासारखी झाली, कारण मला वाटलं हा वेडा माणूस आहे आणि मला वेड्या माणसांची खूप भीती वाटते. म्हणून मी थोडी घाबरले आणि यांना म्हटलं नका नका तुम्ही नका जाऊ तिकडं. असं म्हटल्यावर ती काहीच बोलली नाही मला, पण तो एवढ्या काही सेकंदात त्यांच्या समोर येऊन उभा राहिला आणि लगेच आल्याबरोबर ह्यांनी बघितलं आता ह्याला तर हा शेव चिवडा जी लाडू वगैरे आहे ही द्यायचंय, पण ह्याला कशात द्यावं. तर त्याच्या हातात मोठा कटोरा होता, एवढा मोठा कटोरा होता आणि त्या कटोरा अगदी असा तेलकट तेलकट मळलेला होता. आणि तो कटोरा ह्यांनी बघितला आणि ह्यांच्या लगेच लक्षात आलं की तिसऱ्या परिक्रमेमध्ये मला प्रत्यक्ष अश्वत्थामाचं दर्शन होतंय. कारण देव भेटल्यावर कधीच कळत नसतं की हा देव आहे, तो निघून गेल्यावर कळतं की हा देव होता. पण महाराजांच्या लगेच लक्षात आला आणि त्यांनी ते लाडू वगैरे त्याच्यावर टाकायचं, पण ते तेलकट मातीने मळलेलं असं त्यांना ते कटोरा दिसला. म्हणून ते म्हटले काही पिशवी वगैरे काही आहे का, कागद वगैरे मला विचारू लागले. पण काहीच असं काही आम्हाला ऐवेळेत काही सापडत नव्हतं, काही सुचत नव्हतं. म्हणून त्यांनी त्या कटोऱ्यामध्येच घाईघाई पटकन ते लाडू चिवडा टाकला आणि टाकल्यावर तो लगेच असा म्हणू लागला, थोडस टाकल्यावर लगेच नको बसबस म्हणू लागला. आणि त्याचा जो चेहरा होता आणि ज्या चेहऱ्यावरचं जे तेज होतं ते काही वेगळंच होतं. एवढं विशेष वाटत होतं त्याच्याकडे बघून आणि खूप आम्ही असं आकर्षित झालेलो होतो, कारण आम्हाला काही सुचतच नव्हतं. कारण तो जर खरोखर वेडा असता, खरोखर तो काही वेगळा असता तर त्याच्या चेहऱ्यावर एवढं तेज नसतं. पण आणि तो उंचही खूप होता. त्याची जी केस होती ना अशा दोन्ही बाजूने दोन बटा होत्या आणि पुढच्या बाजूला एक बट होती आणि मध्ये असा मोठा खड्डा दिसत होता. आता तर त्याला तेल मागायचं होतं की काय हे आम्हाला कळत नव्हतं, पण त्याचा कटोरा तेलकट होता हे मात्र नक्की होतं. आणि हे बघितलं त्याने हु केलं आणि तो लगेच काही सेकंदात तो लगेच बाजूला गेला. म्हणून ह्यांनी पिशवी आता व्यवस्थित ठेवायची ना, ज्या पिशवीतून दिलंय ती पिशवी व्यवस्थित ठेवण्यासाठी खाली टेकवली आणि पुन्हा बघू लागले की आणखी काही द्यावं की काय. तर तो मनुष्य कुठंच दिसत नव्हता, कारण या जंगलामध्ये अश्वत्थामा राहतो. आजही नर्मदा परिक्रमावासियांना अश्वत्थामाचं दर्शन होतं. म्हणून हे ठिकाण अति पवित्र ठिकाण आहे. आपण खूप पुण्यवान आहात म्हणून या अशा पवित्र ठिकाणी येत आहात. आज शूलपाणेश्वर हा नवीन बनवलेला आहे, पण नर्मदा किनारीच आहे. आपण खरं शिवलिंग तर आपण बघू शकलो नाही. आजही तिथं नावेने लोक जातात फिरायला. आले की तिथले लोक नावाडी सांगतात की शूलपाणेश्वर दाखवून आणतो. आता पाण्यात तर दिसणार नाही, पण वरूनच अशी प्रदक्षिणा पाण्यातून करून आणतात की इथं होतं ते असं सांगतात. म्हणून हे पवित्र ठिकाण, या ठिकाणी आपण येऊन पोहोचलो. आता तर पायी हे जंगल पार करायचं म्हटलं तर 7-8 दिवस लागतात. जंगलामध्ये खूप लुटमार सुद्धा पूर्वी व्हायचे. आता महाराजांनी सांगितलं त्याच्यामध्ये खूप बदल झाला, कारण बाहेरच्या लोकांचं सुद्धा त्या लोकांकडे लक्ष गेलं की ते लोक का लुटतात. आणि आमच्या पहिल्या परिक्रमेमध्येच आम्ही त्याच्यावर खूप विचार केला की हे लोक का लुटत असावे. आणि त्या विचारामुळेच नर्मदा मैयेनेच पुढे अशी प्रेरणा दिली की त्यामुळे नर्मदा जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी काही ना काही वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, जे काही असेल ते करण्याची संधी मिळते. त्यामध्ये बऱ्याच लोकांचाही सहभाग असतो. म्हणून असंही शूलपाणेश्वर म्हणजे नर्मदा मैयेचं अगदी हृदयस्थान आहे. आणि या शिवलिंगाजवळ आल्याशिवाय नर्मदा परिक्रमेला काही अर्थ नाही, कारण बाहेरून रस्ता आहे
काल आपण तर दुपारपर्यंत जाऊन पोहोचलो असतो समुद्र किनाऱ्यावरती, पण ज्यांना फक्त परिक्रमा करून घ्यायची आहे तर ते तुम्हाला एका दिवसात थेट अंकलेश्वरला म्हणजे तिकडे विमलेश्वरला समुद्र संगमावर घेऊन जातील. पण आपल्याला फक्त परिक्रमा करून घ्यायची नाहीये, तर आपल्याला परिक्रमा करता करता अति महत्वाच्या तीर्थावरती सुद्धा जायचं आहे. अजून पुढे सुद्धा खूप तीर्थ आहेत. नर्मदा पायी परिक्रमेमध्ये बऱ्याच तीर्थांचं दर्शन होतं, पण अगोदर त्या तीर्थांची माहिती असेल तर आपल्याला तिथं गेल्यावर पटकन दर्शन घेतलं की लगेच लक्षात येतं. मग काल आपण शूलपाणेश्वर ऐकलेला होता, म्हणून इथं आल्यावर लगेच पटपट स्नान झाल्यावर सगळे दर्शन घेऊन पाणी घेऊन आले. कारण नर्मदा किनारी शिव मंदिरच तुम्हाला बघायला भेटणार आहे. दुसरे जे मंदिर आहेत, मूर्तीचे मंदिर जे आहेत ते बनवलेले आहेत आता, पण जे शिव मंदिर आहे ते खूप पुरातन आहे. कारण त्या शिवलिंगावरती कुणी ना कुणी तपश्चर्या केलेली असते. कारण जेव्हा नर्मदा माई वाहू लागले तेव्हा 33 कोटी देवता, सगळे राक्षस देव मानव, सगळे ऋषी मुनी सगळे नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती तपश्चर्या करण्यासाठी आले. तर असं सांगतात पुराणामध्ये की कमंडलू लागला होता. हे आपल्या हातात जेवढे कमंडल आहेत ना, तर कमंडलू चिटकला होता. म्हणजे त्या लोकांना बसायला जागा सुद्धा राहिली नव्हती, इतकी गर्दी झाली होती. म्हणून एवढे सगळे तीर्थ झालेले आहेत. तर आपल्याला कुठेही शिव मंदिर दिसलं सकाळी स्नान झाल्याबरोबर, नाही तर तुम्ही दिवसभरही पाणी घेऊन फिरायचे. स्नान झाल्याबरोबर किनाऱ्यावर कुठेही शिव मंदिर असेल, पटकन आपल्या कमंडलू मधलं पाणी त्याला घालून टाकायचं. कारण पाण्याने प्रसन्न होणारा फक्त एकच देव आहे, तो भोळा शंकर. म्हणून आपल्याला त्याला पाण्याने प्रसन्न करायचं. आणि का शंकराला प्रसन्न करायचं, तर मुलीसाठी बापाची काहीही करायची तयारी असते. मग आपण त्यांच्या मुलीची प्रदक्षिणा करतो आहोत, म्हणून भगवान शंकरही प्रसन्न राहिले पाहिजेत. मग कारण मुलगी हीच कीर्ती वाढवणारी असते. म्हणून म्हणतात ना, मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी. ती सगळ्या कुळांचा उद्धार करणारी असते. म्हणून तर तिची तिकडं कशी नांदती आहे, तिकडची तिची कीर्ती ऐकून बापाचं हृदय आपोआप असं मोठं होत असतं, तिचं कौतुक ऐकून. म्हणून भगवान शंकरालाही समाधान वाटलं पाहिजे आणि आपल्याला त्यांनी आशीर्वाद दिले पाहिजे. ह्याच्यासाठी आपण शिव मंदिरामध्ये शिवपिंडीवरती पाणी घालायचं असतं. आता हा शूलपाणेश्वर आणि इथून पुढे आपण जेव्हा जाऊ, आता नीलकंठ धाम जो आहे तो पुढे आहे आणि कुंभेश्वर हनुमंतेश्वर अलीकडे आहे. पण आपल्याला अगोदर पलीकडे जायचंय. पलीकडे म्हणजे पुढं, मैयाला पार करून नाही, फक्त पुढं जायचंय. ते अगोदर दर्शन घ्यायचं. कारण 12 वाजता ते मंदिर बंद होतं आणि पुन्हा थोडस मागे वळू ना, कारण तसं मागे परत मोठ्या रोडला लागायला यावंच लागतं. म्हणून आणखी थोडं मागे येऊ ना, मग आपल्याला कुंभेश्वराचं दर्शन घ्यायचं. आता हनुमंतेश्वराचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर हनुमंतेश्वर ते तर अति पवित्र ठिकाण आहे, पण तिथं दर्शन घ्यायला जाण्यासाठी आपल्याला पायीच यावं लागणार आहे. कारण ह्या मोठ्या गाड्या त्या रस्त्याने जात नाही. अगदी छोटासा रस्ता आहे. आम्ही पायी आलो होतो तेव्हाच गेलो होतो, बसनी तर कधी तिकडे गेलो नाही, जाताच येत नाही म्हणून. मग जी नीलकंठ धाम आहे स्वामी नारायण, की त्यांनी सुद्धा खूप साधना केलेली आहे, खूप तपश्चर्या केलेली आहे. आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असेल किंवा नसेल, पण खूप सुंदर त्यांचंही मंदिर आहे. आणि जे हनुमंतेश्वर आहे त्या ठिकाणी तर एवढी पवित्र कथा घडलेली आहे, पण परिसर तेवढा बराच मोठा आहे. तो कुंभेश्वरापासून हनुमंतेश्वरापर्यंत बरेच तीर्थ आहेत. त्यामधला ते ठिकाण म्हणजे एकदा कान्यकुब्ज नावाचा देश होता आणि कान्यकुब्ज नावाच्या देशामध्ये एक शिखंडी नावाचा राजा होता. आणि त्या राजाने नर्मदा मैयाला नवस केला. आणि कारण लग्न होऊन बरेच वर्ष निघून गेलेले होते, उतार वयाला लागले, पण अजून पोटी पुत्र संतान नाही. म्हणून त्याने नवस केला की मला मुलगी होऊ दे. आणि त्या राजाला मुलगी झाली. मग नर्मदा मैयेचा प्रसाद आहे म्हणून ती मुलगी सुद्धा खूप तेजस्वी होती.
पण ती मुलगी लहानाची मोठी होत असता अंगणामध्ये खेळता खेळता कधी मोठी झाली कधी लग्नाच्या वयात आली वडिलांच्या लक्षात सुद्धा आलं नाही। एक दिवस बाकीच्या लोकांनी सांगितलं प्रधानाने वगैरे की महाराज आता मुलीचं लग्न करावं लागणार आहे। म्हणून राजाने सांगितलं अरे मी तर विसरूनच गेलो होतो। मग मुलीला बोलावलं आणि मुलीला सांगितलं बेटा आता तुझं लग्न करावं लागणार आहे। मुलीने सांगितलं बाबा जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही माझा योग्य वर आलेला आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करायचा नाही। अरे ते म्हटले कधी येणार आहे तुझा योग्य वर? ती म्हटली मला माहिती नाही कधी येणार आहे पण तो नक्की येणार आहे। अरे हे असं काय बोलती आहे? हा कसा येईल कुठून येईल काय येईल हिला काही माहिती नसताना तिने सांगितलं बाबा तुम्हाला जर वाटत असेल माझं लग्न लवकरात लवकर व्हावं तर तुम्ही एक काम करा, या ठिकाणी एक वेदपाठी ब्राह्मणाला बोलवा। ते म्हटले अरे ब्राह्मणाची काय गरज आहे? तिने सांगितलं फक्त बोलवा। मग ब्राह्मणाला तिथे बोलावलं आणि ब्राह्मणाला बोलवून तिने सांगितलं की तू आत्ताची आत्ता नर्मदा किनारी जायचं आणि नर्मदा किनारी जाऊन त्या ठिकाणी कुंभेश्वर जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन तू तिथे ज्या अस्थी पडलेल्या आहेत त्या अस्थी गोळा करायच्या आणि नर्मदा मैयेमध्ये त्या विसर्जित करायच्या। आता ब्राह्मणालाही ते कळत नव्हतं पण तो म्हटला तुमच्या लोकांच्या अस्थी आणि मी कसा, कारण मी ब्राह्मण आहे, मी कसा विसर्जन करणार? मग राजाने त्याला लालच दाखवली, तुला 20 गावं भिक्षुकीसाठी देतो जा। आता ब्राह्मणाने सांगितलं काही हरकत नाही। म्हणून ब्राह्मण तिथून निघाला आणि तो नर्मदा किनारी आला। तिथे आल्यावर त्याने त्या अस्थी गोळा करू लागला आणि अस्थी गोळा करत असता त्या ठिकाणी आणखी दुसरा एक राजा तिथे आलेला होता। त्या राजाने बघितलं अरे हा तो ब्राह्मण दिसतोय आणि अस्थी का गोळा करतो, कारण हे अपवित्र काम हा ब्राह्मण का करतो आहे असं त्याने बघितलं आणि त्याला राहवलं नाही। जाऊन त्याने विचारलं की तू हे असं का करतो, अस्थी का गोळा करतो? त्याने सांगितलं एक राजाची मुलगी आहे आणि त्या राजाच्या मुलीने मला सांगितलं अस्थी गोळा करून तू नर्मदेत विसर्जन कर। का करायच्या मलाही माहिती नाही पण तिने सांगितलंय आणि त्याच्या बदल्यामध्ये मला 20 गावं भिक्षुकीसाठी देणार आहे म्हणून मी आलोय। आता या राजाला वाटलं आपणही ही गंमत पाहिली पाहिजे की का असं करायचं असेल, हे विचित्र काम का करायचं। त्या ब्राह्मणाने सगळ्या अस्थी त्या नर्मदा किनारच्या गोळा केल्या आणि सगळ्या नेऊन विधिवत नर्मदा मैयेमध्ये विसर्जित केल्या। जशा त्या अस्थी विसर्जित झाल्या तसा नर्मदा मैयेमध्ये असा लख प्रकाश पडला आणि लख प्रकाश पडून त्यामधून एक तेजस्वी असा सुंदर असा उंच असा पुरुष निर्माण झाला आणि तो पुरुष नर्मदा मैयेमधून बाहेर आला आणि आता तो विचारू लागला कुठे माझी पत्नी? अरे ब्राह्मणाने सांगितलं मला नाही माहिती। त्याने त्या पुरुषाने सांगितलं तूच तर तिच्या म्हणण्यावर इकडे आलाय ना, मग मला तिच्यापर्यंत घेऊन चल। आता तो पुरुष त्या ब्राह्मणासोबत त्या राजमहालामध्ये गेला आणि तिथं गेल्यावर त्या मुलीने त्याला बघितलं आणि सांगितलं राजाला, वडिलांना सांगितलं आता माझं लग्न करून दे। अरे त्यांनी सांगितलं का लग्न करायचं आणि ह्याच माणसासोबत का करायचं? तर तिने सांगितलं हा दिव्य पुरुष हा नर्मदेमधून निघालेला आहे। आता ही गोष्ट कुणालाच कळत नव्हती, आपल्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली नसावी, कारण आपण 81 भागामध्ये सुद्धा ही कथा सांगितलेली नाहीये। मग ही गोष्ट कुणाच्याच लक्षात येत नव्हती। त्यावेळी त्या मुलीला विचारलं हे तू काय बोलते आहे, एवढं कोड्यातलं का बोलते, आम्हाला सरळ सरळ सांगून टाक। त्यावेळी तिने सांगितलं बाबा मी मागच्या जन्मामध्ये मोरणी होते, मोराची पत्नी मोरणी, आणि हा जो दिव्य पुरुष आहे ना हा मोर होता। आम्ही दोघं जण नर्मदा किनारी त्या जंगलामध्ये दोघे फिरत होतो आणि फिरता फिरता तिथेच आम्हाला रात्र झाली। रात्र झाल्यावर आम्ही तिथंच मुक्काम केला आणि मुक्काम त्या नर्मदा किनाऱ्यावरती केला।
पण तिथे रात्री झोपलेलो असताना रात्रीच्या वेळी एक व्याध आला, शिकारी आला आणि रात्रीच येऊन त्याने आम्हाला तिथे मारून टाकलं. आम्ही तर दोघेही झोपेत होतो. झोपेत आम्हाला मारलं आणि त्याने तिथंच शेकोटी बनवली. आमचे जे पंख आहेत पंख तोडून टाकले आणि त्या शेकोटीवरती आम्हाला भाजून त्याने खाल्लं. मग आम्ही दोघही पती पत्नी आता तर गतप्राण झालेलो आहोत. पण सकाळच्या प्रहरी असं झालं, तो व्याध तर तिथून निघून गेला, पण एक गिध नावाचा पक्षी आला आणि त्या गिध पक्षाने तिथले त्या व्याधाने जे खाल्लेलं होतं, त्या खाल्ल्यानंतर जे अस्थी तिथं पडलेले होत्या, जे हाडं तिथं पडलेले होते, त्या गिधाने ते एक हाड उचललं आणि नर्मदेच्या या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याकडे घेऊन चालला. पण जाता जाता मध्येच पलीकडून काही गिध आले आणि ह्याचं भक्ष्य तोंडातलं ओढण्यासाठी आता ती तिकडून येत आहे म्हणून हा घाबरून पळू लागला आणि अगदी मध्य भागामध्ये त्यांनी ह्याला अडवलं आणि ह्याच्या तोंडातलं भक्ष्य खाली पडलं. ते हाड मध्ये पडल्याबरोबर त्याची एक दिव्य अशी तेजस्वी स्त्री निर्माण झाली आणि तीच बाबा मी आहे असं त्या मुलीने सांगितलं. पण माझा जो पती आहे ना, त्याच्या अस्थी अजूनही तिथंच पडलेल्या होत्या. म्हणून त्या अस्थी मी या ब्राह्मणाला उचलून मय्यत टाकायला सांगितल्या आणि मय्यत टाकल्याबरोबर त्याचा हा दिव्य पुरुष झाला. कारण मागच्या जन्मातले तर आम्ही मोर आणि मोरणी, पण या जन्मात मैयेच्या कृपेने आणि तिच्या जलाच्या स्पर्शाने आम्ही एवढे दिव्य झालो की मी राजाच्या घरी जन्म घेतला. आता राजाला सुद्धा एवढं विशेष वाटू लागलं की खरंच नर्मदा माईचं किती महत्व आहे. आणि त्याच ठिकाणामध्ये त्याच ठिकाणाची महती असलेल्या मार्कंडेय ऋषींनी ही पांडवांना सांगत आहे. त्यावेळी पांडवांनी प्रश्न केला की हे ठिकाण जे आहे तर ह्याच्यामध्ये आणखी कोणी काही या ठिकाणी साधना केली का? मग हे जर ठिकाण तिथे मोरणीचा उद्धार झाला, मार्कंडेय ऋषींनी सांगितलं हो, मोरणीचा उद्धार झाला म्हणून त्या ठिकाणी मोरणी संगम म्हणतात. त्याला तिथं कोणत्या प्रकारची नदी नाहीये मोरणी नावाची. नर्मदा पुराणामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की मोरणी नावाची नदी नाही तरी तिला मोरणी संगम म्हणतात, कारण त्या मोरणीमुळे. मग पांडवांनी विचारलं, धर्मराजाने युधिष्ठिराने विचारलं की मग त्या ठिकाणाला तिथेच हनुमंतेश्वर का म्हणतात? त्यावेळी मार्कंडेय ऋषींनी सांगितलं, कारण पांडव हे पहिल्यापासून हुशारच आहेत. त्यांचा अज्ञानवास नर्मदा किनारीच गेलेला आहे, त्यांनी परिक्रमा केलेली आहे. म्हणून बऱ्याच ठिकाणी पांडव गुफा आहेत, बऱ्याच ठिकाणी त्यांनी स्थापन केलेले शिवलिंग आहेत. पलीकडच्या तीरावरती गेल्यावर सांगेल तुम्हाला. आणि ती जी पांडव गुफा आहे, जी मार्कंडेय गुफा आहे, ती या शुलपाणीच्या जंगलामध्येच पाण्यात गेलेली आहे. कारण तिथेच नर्मदा पुराणाची कथा मार्कंडेय ऋषींनी पांडवांना सांगितलेली आहे. म्हणून त्यांनी सांगितलं हनुमंतेश्वर का? तर त्यावेळी मार्कंडेय ऋषींनी सांगितलं, युधिष्ठिरा हे बघ, ज्यावेळी राम रावण युद्ध झालं आणि युद्धानंतर हनुमंताला असं वाटलं, कारण सगळे युद्ध झाल्यानंतर सगळे अयोध्येत गेले आणि अयोध्यामध्ये बक्षीस वितरण सोहळा झाला. आणि त्यानंतर हनुमानजीला एक दिवस असं वाटलं की आपण आता खूप मोठं काम करून आलोय, म्हणून एकदा कैलासात जावं आणि भगवान शंकराचं दर्शन घेऊन यावं. मग ते भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावरती गेले. पण आपण पाहतो भगवान शंकराला भेटण्याच्या अगोदर बाहेर नंदी बाबा असतो. नंदीचं दर्शन अगोदर घ्यावं लागतं. म्हणून नंदीचं दर्शन घेण्यासाठी हनुमानजी गेले. तर गेल्याबरोबर अरे नंदी लगेच असा मागे मागे सरकू लागला आणि म्हणू लागला लांब 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 लांबून लांबून लांबून. अरे हनुमानजी म्हटले असं का करता? आम्ही राम भक्त आहे, मला दर्शन घेऊ द्या. त्यांनी सांगितलं नाही नाही, लांबून घ्यायचं, स्पर्श करायचं नाही. म्हणे का? का म्हणजे काय? तुम्ही अपवित्र झालेला आहात. हनुमानजी म्हटले मी काय केलंय अपवित्र व्हायला? अरे मी तर स्नान करून आलोय. ते म्हटले नाही नाही, स्नानाने धुवून जाणे इतकी तुम्ही
तुमचं तेवढं नाहीये, कारण स्नानाने धुण्यासारखं तुमच्या अंगावर नाहीये. इतकं भयंकर पाप तुमच्या अंगावर आहे आणि एवढे भयंकर मळलेले तुम्ही आहे की ते पाण्याने धुतले जाणार नाही. म्हणजे असं काय केलंय मी? नंदीने सांगितलं तुम्ही राम रावण युद्धामध्ये तुम्ही मोठमोठे राक्षस मारले, अक्षय कुमारासारख्यांना मारलं, मग त्यांच्या रक्ताची शिंतोडी तुमच्या अंगावर उडलेली आहे, म्हणून तुम्ही आत तर जाऊ शकत नाही. भगवान शंकराचं तुम्हाला दर्शनच होणार नाही, पण मी सुद्धा तुम्हाला स्पर्श करू देणार नाही. आता तर हनुमानजीने सांगितलं मी काय केलं पाहिजे, हे पाप कशाने धुवून जाईल. त्यावेळी त्या नंदी बाबांनी सांगितलं की अशा ठिकाणी जा की जिथे मोरणी संगम आहे, तिथे शेजारी ओरवी नदी आहे. ओरवी संगम, मोरणी संगम आणि नर्मदा मयेचा पवित्र किनारा, त्यामध्ये दक्षिण तट, अशा ठिकाणी जा आणि तिथे जाऊन तुम्ही तपश्चर्या करा, साधना करा, शिवलिंग स्थापन करा. तुम्ही तुमचा जो अंगावरचा जो मळ आहे ना तो आपोआप निघून जात राहील. आणि हनुमानजीला सांगितल्यावर हनुमानजी लगेच आले आणि त्या ठिकाणी साधना केली. साधना झाल्यानंतर हनुमानजीने जवळजवळ 12 वर्ष तपश्चर्या केली आणि आता तिथून एवढे ते तेजस्वी दिसू लागले. आणि अशा अवस्थेत ते अयोध्येला गेले. अयोध्येत गेल्यावर अयोध्येतले सगळे लोक बघू लागले, अरे काय चालय, अरे एवढे कसे सुंदर दिसतात हनुमानजी. आता कोणाची विचारायची हिंमत झाली नाही, पण भगवान प्रभू रामचंद्राने विचारलं काय भानगड आहे, कशाने एवढे पवित्र झाला. हनुमानजीने सांगितलं मी नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती दक्षिण तटावर जाऊन मी तपश्चर्या केली, त्यामुळे मी एवढा पवित्र झालो. कारण माझ्या अंगावर खूप मळ होता आणि ते सगळे रक्ताचे शिंतोडे होते. रामाने सांगितलं मला सुद्धा तपश्चर्या करायची, कारण माझ्या सुद्धा अंगावर तो मळ आहे, मला सुद्धा तो घालवायचा आहे. राम तिथून निघाले तर लक्ष्मणजी सुद्धा निघाले, भरत, शत्रुघ्न, त्यांच्या सगळ्यांच्या पत्न्या, सर्व अयोध्यावासी निघाले. आणि त्याच ठिकाणी जाऊन म्हणजे कुंभेश्वरापासून तर हनुमंतेश्वरापर्यंत हजारो तीर्थ निर्माण झाले. त्यांनी सगळ्यांनी एक एक शिवलिंग स्थापन केला आणि त्या ठिकाणी ते तपश्चर्या करू लागले. सगळे शिवलिंग आपल्याला दिसणार नाहीत, पायी आलात तर हनुमंतेश्वर दिसू शकेल. आणि त्या ठिकाणी आजही ते स्पंदन जाणवतात की खरोखर हे तेच आहे. मग एवढे सगळे तपश्चर्या करतात आणि एवढे सगळे तपश्चर्याने एवढे पवित्र झालेले आहेत. तर या ठिकाणी खरोखर नर्मदा मैयेचा किनारा हा खूप पवित्र किनारा आहे. भगवान प्रभू रामचंद्र सुद्धा नर्मदा माईवर खूप प्रेम करतात, म्हणून तर परिक्रमावासी सुद्धा रामावर खूप प्रेम करतात. म्हणून तर तेव्हापासून राम हा नर्मदा किनारीच जास्त राहतो, इकडं तिकडं राहत नाही आणि ऐश्वर्यात तर कधीच राहत नाहीये. जर ऐश्वर्यात राहिला असता, त्याने फक्त भोगच भोगले असते, तर आज या युगात सुद्धा लोकांची मनोवृत्ती त्याच्यासाठी एवढी पवित्र राहिली नसते. म्हणून राम हा खूप तपस्वी आहे आणि नर्मदा किनारी जास्त राहतो आहे. त्याच ठिकाणी त्याच्या अलीकडे कुंभेश्वर आहे. तर कुंभेश्वराच्या ठिकाणी सुद्धा असं आहे की ज्या कश्यप म्हणजे ब्रह्मदेवाचा मानस पुत्र कश्यप जो आहे, कश्यपाला अनेक पत्न्या होत्या. अनेक पत्न्यामधल्या 2 पत्न्या अशा होत्या त्या शेजारी शेजारी राहत होत्या. बाकीच्या ज्या होत्या, कारण सगळी सृष्टीची निर्मिती कश्यपापासूनच आहे, त्याच्या पत्न्यापासूनच आहे. मग जी दिती आहे, दिती पासून राक्षसांची निर्मिती झाली, अदिती पासून देवांची निर्मिती झाली. जी विनता आहे तिच्यापासून पक्ष्यांची निर्मिती झाली. जी कद्रू आहे तिच्यापासून नागाची निर्मिती झाली. अशा ज्या अनेक पत्न्या आहेत त्यामधली जी विनता आहे आणि कद्रू आहे हे शेजारी शेजारी यांची घरं होती. शेजारी शेजारी राहता राहता आता कद्रूला 100 मुलं होती, ते 100 नाग होते. आणि जी विनता होती ना तिला 2च मुलं होती. पण 2ही मुलं असे होते कारण विनता या नावामध्येच खूप काही अर्थ दडलेला आहे, म्हणजे नम्रता. त्या नम्रतेने, त्या विनतेने आपल्या मुलावर खूप चांगले संस्कार केले.
एक म्हणजे गरुड आणि दुसरा म्हणजे अरुण. गरुड जो आहे तो भगवान महाविष्णूचं वाहन झाला आणि अरुण हा सूर्याच्या रथाचा सारथी झाला. दोघही एवढे चांगले आणि हुशार मुलं आणि देवांच्या जवळ राहणारे. पण कद्रूचे मुलं सगळे नाग. आणि कद्रू म्हणजे कद्रू नावातच असा अर्थ आहे की जिने सगळे कद्रून टाकलेले, वैतागून टाकलेले. कारण असे माणसं कुठंच गेली तर नीट राहत नाही. आपलं तर यावेळेस तसा माणूसच सापडत नाही. कारण सगळे माणसं अगदी सात्विक आहेत. कधी कधी असे माणसं भेटतात की खूप दुसऱ्या लोकांना वाटतं यांच्या संगतीत नको, यांचं तोंड सुद्धा बघायला नको, एवढे ते लोकांना कदरून टाकतात. म्हणून कदरूने सुद्धा सगळ्यांना कदरून टाकलेलं होतं. आणि एक दिवस दोघी सवती बसल्या. आता सवती मत्सर हा पहिल्यापासूनच आहे. हजारात एखादी सवत अशी आहे की त्या एकमेकींना जीव लावतात आणि एकमेकींच्या विचाराने राहतात. मग पण ह्या सवती अशा होत्या, बिनता चांगल्या मनाची होती पण कद्रू ही वाईट मनाची होती. कद्रूने सांगितलं, काय ग, तुझी मुलं रोज कामावर जातात. आता गरुड उठला की सकाळी लगेच भगवान विष्णूकडे जातो आणि अरुण हा पहाटेच जातो. कारण सूर्योदय होण्याच्या अगोदर अरुणोदय होत असतो. म्हणून अरुण अगोदर जातो. पण जो अरुण सूर्याचा रथ चालवतो त्या रथाच्या घोड्याचा रंग कसा आहे ग? विनता म्हटली, त्यांचा रंग पांढरा आहे. कद्रू म्हटली, नाही नाही, त्यांचा काळा रंग आहे. आता काळ्या माणसाला सगळं काळच दिसणार आहे, पापी माणसाला सगळं पापच दिसणार आहे. या कद्रूने सांगितलं त्यांचा रंग तर मला तर सहज काळा दिसतोय ग. तिने सांगितलं, नाही नाही. विनता म्हटली, नाही, त्याचा पांढराच रंग आहे. कद्रू म्हटली, हे बघ, त्यांचं आता घेणं नाही देणं नाही, काम नसलं नाही, माणसं काहीतरी रिकामे काम करत बसत असतात. मग दोघींचं असं भांडण लागलं, पैज लागली. ही म्हटली पांढरा, ती म्हटली काळा. म्हणता म्हणता एवढं विकोपाला गेलं की त्यांच्या अशा पैनी पडल्या की ही म्हटली, जर पांढरा असला तर मी तुझ्या घरी 1000 दिव्य वर्ष मी तुझ्या घरी दासी म्हणून राहील. ही म्हटली, जर काळा असेल तर मी सुद्धा राहील. दोघींचा अशी पैज लागली. आणि आता संध्याकाळ झाली. अरुण घरी आला. अरुण घरी आल्यावर विनतेने विचारलं, बेटा मला सांग, सूर्याच्या रथाचे घोडे काळे आहेत की पांढरे आहेत? अरुण म्हटलं, पांढरे आहेत. विनतेला अगदी तिने निश्वास सोडला. बरं झालं पांढरे आहेत. मग पण कद्रू जी आहे, कद्रूला माहिती होतं, पण कद्रू कपटी होती. ती म्हटली, पांढराच आहे, पण आता मी फसल, मला तिच्या घरात दास्यत्व करावं लागेल. मग कपटी माणसं काही करतात, स्वतःचं पाप झाकवण्यासाठी, एक पाप झाकवण्यासाठी दुसरं पाप करतात आणि दुसरं झाकवण्यासाठी तिसरंही करायची तयारी असते. मग कद्रूने आपल्या 100 मुलांना जवळ बोलावलं रात्रीच्या वेळी आणि सांगितलं, हे बघा, आत्ताची आत्ता मी सांगते ते ऐकायचं, इथून उठायचं आणि निघायचं, थेट जायचं. जे सूर्याचे घोडे आहेत त्या घोड्यांच्या अंगावर असा काळा लेप लावायचा, सगळ्यांनी असं गुंडाळून घ्यायचं, म्हणजे इथून आम्हाला घोडे काळे दिसले पाहिजे. मुलांनी सांगितलं, आई हे पाप आहे ग, ही चांगली गोष्ट नाही ग. आई म्हटली, मी सांगते तेवढं ऐकायचं ना, सांगते ना. पण मुलांनी सांगितलं, नाही, आम्ही पाप करणार नाहीये. कद्रू म्हटली, पाप करणार नाही ना, जा, तुमचे पंखन पाय गळून पडतील. कारण पूर्वी रामायणामध्ये सुद्धा वर्णन आहे, पुराणामध्ये वर्णन आहे की पूर्वी सर्पाला पाय आणि पंख दोनही होते. पण कद्रूने स्वतःच्या आईनेच शाप दिला आणि पाय आणि पंख गळून गेले. आता हे जे सर्प आहेत, आता आईने शाप दिल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्हाला आता काही हरकत नाही, आम्ही जातो, पण आम्हाला उपशाप दे. ती म्हटली, ठीक आहे, जरी पाय आणि पंख नसले तरी तुम्ही सरपटत सरपटत तेवढं चालू शकता. ती सगळी शक्ती तुम्हाला बिना पायामध्ये सुद्धा असेल. म्हणून हे सगळे सर्प गेले, त्या घोड्यांच्या अंगावर असे लिपटून बसले. पहाटे म्हणजे सकाळी अरुणोदय झाला आणि अरुणोदय झाल्यावर आता दोघी सवती उभा राहिल्या आणि बघू लागल्या.
पाहता हे तर घोड्यांचा रंग काळा दिसला. आता काळा दिसल्यावर विनता हरली. जी सात्विक होती ती हरली, कारण हिने कपटाने ही जिंकली. पण खोट्याचं हे खोटच होत असतं, कधीच खरं होत नसतं. पण हे कद्रूच्या लक्षात येत नव्हतं. पण विनता घाबरून गेली. आता काय करावं म्हणून आता तर मला हिच्या घरी भांडे घासावे लागतील, धुणं धुवावं लागेल, नको ते काम करावं लागेल, दास्यत्व करावं लागेल. म्हणून विनता घाबरली आणि विनतेने मोठ्याने आवाज दिला गरुडाला, मोठ्या मुलाला. गरुडाला हाक मारली आणि गरुड धावतच आला. विचारलं काय गाई? तिने सांगितलं अरे आमची पैज पडली आणि मी हरले. सर्व वृत्तांत सांगितल्यावर गरुडाने सांगितलं ठीक आहे बघतो मी. गेला कद्रूकडे आणि कद्रूला सांगितलं काय गाई काय झालं? तिने सांगितलं तुझी आई हरली. घोड्यांचा रंग काळा होता, ती पांढरा म्हटली, मी काळा म्हटले, मी जिंकले. पण तो म्हटला दास्यत्व करण्याऐवजी त्याच्या बदल्यात तुला दुसरं काही पाहिजे असेल तर मी देतो. ती म्हटली मला काही नकोय, मला तेच काम पाहिजे. तिने माझ्या घरी काम केलं पाहिजे. आता तर गरुड सुद्धा गप्प बसला. काय करावं काही सुचत नव्हतं. पण तेवढ्यात जे सर्प आहेत घोड्यांना लिपटण्यासाठी गेलेले ते सगळेच आले, पण खूप रडत आले आणि त्यांचं सगळं अंग असं भाजलेलं होतं. कारण सूर्याच्या तेजाने ते सगळे जळलेले होते. आणि ते आईला सांगत होते आई आम्हाला वाचव, आम्हाला वाचव, आता आमचं काही खरं नाही, आता आम्ही मरणार आहोत. असं म्हणता म्हणता आईने सांगितलं हे बघ गरुडा, तुला द्यायचं आहे ना त्याच्या बदल्यामध्ये तुझ्या आईचं दास्य तू वाचेल, पण त्याच्यासाठी तुला अमृत आणून द्यावं लागेल. स्वर्गातून अमृत आणून दे माझ्या मुलांसाठी, ते परत चांगले झाले पाहिजे, जिवंत राहिले पाहिजे. गरुडाने सांगितलं काहीच हरकत नाही. गरुड गेला आणि भगवान महाविष्णूला विचारला अमृत कुठे ठेवता तो? भगवान महाविष्णूने सांगितलं खाली असतं पाताळामध्ये, आणि तिथे सगळे सर्प असतात ना ते त्याला राखण असतात. गरुड म्हटला मग काहीच हरकत नाही. गरुड लगेच वरून निघाला, थेट पाताळामध्ये गेला आणि तिथं जेव्हा गेला ना सगळे मोठे मोठे सर्प त्याला राखण करणारे होते. गरुडाला पाहिलं आणि सर्प सगळे घाबरले, कारण गरुड सर्पाला सगटच गिळून टाकतो. म्हणून सगळे सर्प घाबरले, बाजूला निघून गेले. याने अमृत कुंभ उचलला आणि घेऊन आला. पण घेऊन निघाल्यावर लगेच इंद्र निघाला. अरे हा देऊन नागांना देऊन टाकेल आणि देव उपाशी राहतील. मग सगळ्या देवांना बोलवू लागला, भगवान शंकराला बोलवू लागला, विष्णूला बोलू, सगळे देव आले. पण आता गरुड कुणाला आवरत नाहीये, सगळ्यांसोबत युद्ध करून झालं. मग भगवान महाविष्णूने त्याला युक्ती सांगितली. त्या युक्तीप्रमाणे जर तू कुंभ त्यांना दिला तर अनर्थ टळेल. मग गेला आणि म्हणे कुंभ अशा ठिकाणी ठेव की जो कुणाला घेता येणार नाही, अशा ठिकाणी ठेव, तो फक्त देवालाच घेता येईल. आणि तू निरोप आईला सांग. गरुडाने तो कुंभ घेतला आणि नर्मदा किनारी सुरक्षित ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत असा कुंभेश्वर ठिकाणी ठेवला. तो कुंभ तिथं ठेवला आणि घरी गेला कद्रूला सांगायला, सावत्र आईला सांगायला गेला तिथं अमुक अमुक ठिकाणी मी कुंभ ठेवलाय, नागांना सांगा तिथं जा आणि पोटभर अमृत प्या. कारण इकडं मी घेऊन आलो असतो, पण इकडं दुसरे लोक पाहतील आणि तेही मागतील. मग दुसरे अमर व्हायला नको, फक्त तुझेच मुलं अमर झाले पाहिजे. कद्रूला एवढा आनंद झाला, सांगितलं सगळ्या पोरांना जा पळा पटकन, पळा पटकन. आता हे नाग किती पळाले, यांचे तर पंखन पाय गेलेले होते. अगोदरचेच हे दुःखित झालेले होते, जळलेले होते, पोळलेले होते, यांना जास्त पळता येत नव्हतं. पण इंद्र हा डोम कावळा झाला आणि त्याने तो कावळा होऊन तो कुंभ त्याने उचलला. जसा कुंभ उचलला तसा थोडस अमृत सांडलं असं सांगतात. तो कुंभ तो घेऊन गेला. हे तिथे जाऊन पोहोचले आणि तिथे पोहोचल्यावर यांनी बघितलं तर तिथे अमृताच्या कुंभाचा पत्ता नाही. मग तिथेच जे गवत होतं, हरळीचं गवत, त्या गवतावर आणि लोहाळ्याचं गवत होतं, त्याच्यावर ते जे अमृत सांडलेलं होतं हे सर्प जाऊन ते चाटू लागले. चाटत असता हरळीच्या जे पानं आहेत, ज्या काड्या आहेत, त्यामुळे या सर्पाच्या जिभा कापल्या गेल्या. जीभ जे आहे ना त्यांना एकच जीभ होती सर्पाला अगोदर. आता त्या हरळीच्या पानामुळे त्यांची जीभ कापल्या गेली, दोन दोन जिभा तयार झाल्या.
मग सर्पांना अमृत मिळालं नाही, पण अमृत हे त्या हरळीला लवहळ्यालाच अमर करून गेलं, तेच अमर झालं. आणि इंद्राने तर अमृत कुंभ पळवला. तो ज्या ठिकाणी होता परत तिकडे गेला. नागांना ते मिळालं नाही. मग नागही दुखीच राहिले. आणि नंतर नागांची परिस्थिती तुम्ही श्रीमद भागवतामध्ये ऐकता की जो जन्मेजयाने सर्पसत्र केला होता त्यामध्ये सुद्धा नाग हे जात होते, आहुती निशिती पडत होते. ती कथा आणखी पुढे वेगळी आहे, पण आपल्याला इथपर्यंतच कथा बघायची होती. ती म्हणजे ज्या ठिकाणी तो अमृत कुंभ ठेवला, तो अमृत कुंभ ठेवलेलं ठिकाण ते कुंभेश्वर. त्याच ठिकाणी त्याला मोठी पनोती असंही म्हणतात की पनोती मातेचं तिथे मंदिर आहे. आणि तिथे शनिदेवाचं मंदिर आहे की शनिदेवाने त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. आता आपण महाराष्ट्रातले आहोत, पण आपल्या काही त्या गोष्टी लक्षात येत नाही, कारण आपण त्याच्यासाठी खूप भांडणं केले, खूप वाद केला. पण त्याच शनिदेवाने महाराष्ट्रात एवढं प्रसिद्ध, भारतात प्रसिद्ध, भारताच्या बाहेरचे लोक शिंगणापूरला दर्शनाला येतात. आपण जवळ असून कधी गेलो की नाही माहिती नाही, पण त्या शनिदेवाने अगोदर त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे की जे कुंभेश्वर आहे. म्हणून आपण त्या अशा पवित्र ठिकाणी जाणार आहोत. पुढे हनुमंतेश्वर आहे. हनुमंतेश्वराचं आपल्याला दर्शन झालं नाही तरी काहीच हरकत नाही, पण आपण त्याची कथा ऐकली तरी सुद्धा आपल्याला तेवढं पुण्य भेटत असतं. म्हणून सगळ्याच आणि जास्तीत जास्त गोष्टींचा काही हट्ट करायचा नाही. जेवढं मिळेल ती नर्मदा माईची इच्छा. म्हणून आपण आता या ठिकाणावरून म्हणजे इथं आता नाश्ता करणार आहोत. आणि नाश्ता झाला की आपण लगेच पुढे नीलकंठ धाम बघून पुन्हा कुंभेश्वर बघणार आहोत. त्या ठिकाणी सुद्धा आपण दर्शन वगैरे घेऊन शनिदेवाचं, त्या पनोती मातेचं आणि कुंभेश्वर महादेवाचं की ज्या ठिकाणी कुंभ ठेवलेला होता त्याच ठिकाणी कुंभेश्वर शिवलिंग आहे, मंदिरही मोठं आहे, तिथे दर्शन घेणार आहोत. आणि संध्याकाळपर्यंत जिथे जाऊ तिथे जर बलबला कुंडाला गेलो तर तिथली सुद्धा खूप सुंदर कथा आहे. ती कथाही तुम्हाला पुढे सांगितली जाईल.